नमस्कार मंडळी. आज फायनली गणपती गेल्यामुळं मटणाचा बेत केलेला आहे आणि मिक्सर स्वच्छ घासून दिल्याबद्दल लगेच मटणाची तयारी चालू केलेली आहे. आता आपण मसाला वाटण करून घेतले. त्या मिक्सरमध्ये मसाला वाटलाय. वाटप छान झालेलं आहे. आता आपण मटण खायला तयारी करायची आहे, तर सर्वांनी लक्ष देऊन बघा. तेल घातले, कांदा घातलाय आणि ते जे मटण आहे ते आधी तेलात परतून घ्यायचं चालू आहे. हे चांगलं तेलात परतलंय. तेलामध्ये थोडस परतून वाफवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजते. आता हे दुसऱ्या कढईमध्ये कांदा घातलाय. इकडं मटण शिजलेलं आहे. त्यात तिखट, मीठ, गरम मसाला, मटण मसाला सगळं घालायचं चालू आहे. आता हे मटण शिजलेलं त्यात घालून ते मस्तपैकी शिजवायचं चालू आहे. शिजवलेलं आहे पण ते त्या मसाला व्यवस्थित त्याचं हे व्हायला पाहिजे ना, मिक्स. आता सांगा कुणाकुणाच्या घरात मटण खायचं चालू आहे, तयारी चालू आहे जय्यत. आता हे मिक्स करून झाले तर झाकण ठेवून थोडंसं शिजवायचं चालू आहे, म्हणजे ते तिखट मीठ सगळं मिक्स व्हायला पाहिजे. आता इथं तांबड्या रश्श्याची तयारी केलेली आहे आणि 2 पळी तेल घातले, कांदा घातलाय आणि त्यात थोडं वाटप घालून ते जे उरलेलं रश्श्याचं पाणी आहे, मटणाचं पाणी, आता याच्यात गरम मसाला, तिखट, मीठ, मटण मसाला आणि हे मटणाचं पाणी आता छानपैकी याला उकळी येऊ द्यायची. इकडं मटण शिजले, इथं कोथिंबीर घातली. आता हे चांगलं एक वाफ येऊ द्यायची. तिकडं मस्तपैकी तांबडा रस्सा झालेला आहे आणि हे बघा मटण आपल्या ताटात आलेलं आहे. मटण आणि आता हे कांदा, लिंबू